राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच राहुरी संगमनेर व आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक 28 जानेवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 18,000 क्विंटलची आवक झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,251 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,706 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सहायकडे ते 4,120 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,075 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नाशिक येथे 2,580 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,050 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,611 रुपये क्विंटलपर्यंत विकला. देवळा येथे 5,200 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 2,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,455 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सडाणा येथे 9,080 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 1,980 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 6,050 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 2,200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांदवड येथे 12,200 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,000 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,671 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कळवण येथे 4,875 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,250 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,820 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मालेगाव मुंगसे येथे 16,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,975 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,461 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधारसोल येथे 8,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,950 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,376 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे 1,425 वाहनांमधून अंदाजे 26,317 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,882 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे सरासरी कांदे 2,250 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,611 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे 11,130 क्विंटलची आवक आली होती. नेपाळ येथे 8,050 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 2,400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. संगमनेर येथे 10,514 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 1,650 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. आळेफाटा येथे 6,516 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 2,300 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट 3,210 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर राहुरी येथे 17,255 गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीच्या 6,328 गोण्या 1,905 रुपयापासून 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 2 प्रतीच्या 5,385 गोण्या 1,505 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या 5,387 गोण्या 100 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्टी 300 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. 16 कांदा गोण्याला जास्तीत जास्त 2,625 रुपये क्विंटलला बाजारभाव आज राहुरी येथे निघाले आहेत. तर राहुरी येथे कांद्याचे बाजारभाव आज कमी झालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.